नमस्कार. आपण आज चंद्रपूर शहरात आणि चंद्रपूर शहराच्या पठाणपुरा म्हणजेच भिवापूर प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत या विशेष मुलाखतीमध्ये सीमा पाटील. खरं तर सीमा पाटील ह्या पठाणपुरा आणि भिवापूर प्रभाग क्रमांक 14च्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत. इथल्या समस्या काय आहेत आणि त्या कशा सोडवणार आहेत याचं थेट उत्तर आपण त्यांच्याकडनं या विशेष मुलाखतीमध्ये घेणार आहोत. ताई नमस्कार. काय सांगाल, आपण निवडणुकीमध्ये उमेदवार आहात, आपली ओळख काय आणि इथल्या मुळात समस्या काय, आपल्यासोबत कोण उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये? सर्वांना नमस्कार. मी सीमा विनोद पाटील. नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यामध्ये नगरसेविकाचे उमेदवार म्हणून मी सीमा विनोद पाटील उभी आहे. तरी श्री वसंता भाऊ देशमुख, वैशाली चंदनखेडे, सुनील खंडेलवार आणि मी स्वतः सीमा पाटील असं आमचं 4 लोकांचं हे पॅनल आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये अशा भरपूरशा समस्या आहेत, जसं की पिण्याचं पाणी, पथदिवे, रोड, आरोग्य, शिक्षण, या सगळ्या समस्या आहेत. त्याच्यामुळे त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीच मी नगरसेविका या पदासाठी उभी आहे. नक्कीच ताई, खरं तर मूलभूत गरजा आहेत त्यांच्यात आपण नक्कीच पाळा वाचला. आपण निवडून गेल्यानंतर मुळात अशा कुठल्या, म्हणजे इथल्या महिला आहेत, इथल्या विद्यार्थी आहेत, इथले युवक आहेत, आता सगळे पोरं मोबाईलमध्ये गुरफटलेले आहेत. या प्रभागामध्ये ग्राउंडची उपलब्धी आहे, म्हणजे ग्राउंड आहे? ग्राउंड आहे सर आमच्या इथे, पण ते कसं काही कारणामुळे ते म्हणजे बाकीच्या लोकांनी ते आपल्या याच्यात करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे ते आमचा असा प्रश्न आहे, म्हणजे हे आहे की आम्ही ते नगरपालिकेमध्ये ते टाकून म्हणजे आपल्याकडे तो ग्राउंड करण्याचा प्रयत्न करत आहोत. असं परत काय असं वाटतं की तुम्ही आता जसं आपण सांगितलं वसंत देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा जो पॅनल किंवा आपण हे सगळे लढतात, इथे हा स्लम एरिया म्हणून ओळखला जातो. इथे पाणी पावसाळ्यामध्ये खूप येतं असं आम्ही हो, पाण्याचा तर खूपच मोठा प्रश्न आहे आमच्याकडे. पुराचा पाण्याचा पण प्रश्न आहे आणि पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न आहे सर आमच्याकडे. त्याच्यामुळे कसं पिण्याच्या पाण्याचा तर प्रत्येकाकडेच प्रश्न आहे प्रभाग 14मध्ये. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जी टंकी आहे पाण्याची, ती टंकी बसवून ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आणि जे पुराचं पाणी आहे त्यासाठी म्हणजे काही इथे पाहिजे त्या पद्धतीने ड्रेनेज किंवा ती पूर परिस्थिती होऊ नये यासाठी काही? पुराचं पाण्याचं म्हणजे कसं आहे सर, आमच्याकडे नाल्या आहेत, त्या साफ नसल्यामुळे ते पाणी काही इकडे तिकडे जाणार नाही. त्याच्यामुळे ते पूर आला, त्याच्यामुळे ते पाणी तिथंच राहणार आणि ते पाणी, नालीचं पाणीसुद्धा लोकांच्या घरात जाते. इथल्या नागरिकांना काय आव्हान करावं? आमचं 4 लोकांचं जे पॅनल आहे ते परिपूर्ण आहे, आम्हाला असं वाटत आहे. तर त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे, माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की सगळ्या लोकांनी आम्हाला आपलं अमूल्य मत देऊन निवडून द्यावे आणि हा प्रवासाचा रथ समोर सुरू ठेवावा. ह्या होत्या सीमा पाटील आणि त्यांनी सांगितलं इथल्या आरोग्याच्या समस्या, पुराच्या पाण्याची समस्या असेल, पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, शिक्षणाची समस्या असेल. मी समजा निवडून गेली तर नक्कीच या समस्या यांच्या पॅनलमध्ये जे देशमुख आहेत किंवा खंडेलवाल आहेत, वैशाली चंदनखेडे मॅडम आहेत, या सगळ्यांना इथल्या नागरिकांनी, इथल्या मतदारांनी निवडून दिलं तर नक्कीच इथला विकासाचा रथ आम्ही तो पुढे नेऊ असं देखील आश्वासित या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. आपण नक्कीच भेटत राहणार आहोत जनतेच्या समस्या, प्रभागाच्या समस्या, मग रस्ते असतील, नाल्या असतील, शिक्षण असतील, शाळा असेल, आरोग्य असेल, अशा विविध पथदिव्यांच्या, अशा विविध समस्यांचं जाणून घेत अशा नेत्यांकडनं, अशा समाजसेविकांकडनं आपण ते जाणून घेत प्रशासनापुढे ठेवण्याचं काम लोकराज्य TV न्यूज करते आहे. या संपूर्ण प्रचारादरम्यान लोकराज्य TV न्यूज प्रत्येक प्रभागात आपल्या दारी असणार आहे. तेव्हा समस्त इथल्या मतदारांना, नागरिकांना देखील लोकराज्य TVच्या माध्यमातून आव्हान आहे, आपले प्रश्न असतील ते नक्कीच आम्हाला सांगा आणि आपल्या TVच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते समस्या सोडवण्याचं आपण नक्कीच काम करू, अशी आशा आम्ही या निमित्ताने बाळगतो.